पुण्यातील पंचायत राज कार्यालयासमोर आजपासून राज्यातील पंचायत समित्यांमधील तालुका समन्वयकांनी उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे आपल्या विविध मागण्यांसाठी। आज ते आता पुण्यातील या पंचायत राज कार्यालयाच्या समोरच्या कार्यालयाच्या गेट समोर हे बसलेले पाहायला मिळतात आणि हे बेमुदत उपोषण जे आहे ते या सर्व तालुका समन्वयकांनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण राज्यभरातून जवळपास 200 तालुका समन्वयक या ठिकाणी आलेले आहेत आणि खरं तर गेल्या 8 महिन्यांपासून यांना वेतन मिळालेलं नाही आहे। त्याचबरोबर त्यांना नियुक्तीपत्र देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी ते आज आंदोलन करतायत। आपल्यासोबत या संघटनेच्या अध्यक्षा स्नेहल पटेल आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत। तुम्ही आजपासून पंचायत राज कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे, काय नक्की तुमच्या मागण्या आहेत, कशासाठी बेमुदत उपोषण आहे? सर आम्ही मागील 14 वर्षापासून आपले सरकार सेवा केंद्र या प्रोजेक्टमध्ये काम करत आहोत। आम्ही पंचायत समितीला तालुका व्यवस्थापक व जिल्हा परिषदला जिल्हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की पहिली मागणी आहे त्यात की आम्हाला मार्च 2025 पासून मानधन दिलेलं नाही। दुसरी मागणी आहे की आमचे जे काम आहे हे दुसऱ्यांना लावण्यात येऊ नये जेणेकरून आमचे पद कमी होतील। आणि तिसरी मागणी आहे की 1 ऑक्टोबर 2025 पासून आम्हाला नियुक्ती नाही तर आमच्या नियुक्तीच्या काय आणि आमच्या 400 कुटुंबाच्या काय। आम्ही आज 400 कुटुंब म्हणजे आमच्या 400 कुटुंब बेरोजगार झालेलो आहोत, तरी आम्हाला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा। आम्ही मागील आज दिवसभरातून 3 वेळेस चर्चेला गेलो, परंतु पंचायत राज व्यवस्थापन कक्ष जे संचालक आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमचे कर्मचारी नाहीत, तुम्ही कंपनीचे कर्मचारी आहेत तर तुम्ही कंपनीकडे पगार मागा। परंतु आमचं सांगणं आहे की आमच्या मानधनापोटी जी काही रक्कम आहे ही तुमच्या कार्यालयात जमा आहे, तर आमच्या मानधनाची रक्कम जोपर्यंत तुम्ही कंपनीकडे जमा करत नाही तोपर्यंत आमचे मानधन ते देण्यास तयार नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून पंचायत राज व्यवस्थापन कक्ष आम्ही सोडणार नाही, यापेक्षा आम्ही तीव्रतेने आंदोलन करणार आहोत। रात्र झाली तरी तुम्ही इथेच थांबणार जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत? 24 तास आम्ही इथेच बसू जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत। मी स्वतः जलत्याग अन्नत्याग म्हणून मी सकाळपासून एक पाण्याचा थेंबही काही घेतलेला नाही ना काही खाल्लेलं आणि माझे हे उपोषण हे कंटिन्यू चालू राहील। आणि मला राज्यभरातून जे काही तालुका व जिल्हा समन्वयक पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत ते सुद्धा पुणे सोडणार नाहीत। तुम्ही म्हणताय 3 वेळा संचालकांनी बोरती बोलवलं, तुमच्याशी चर्चा केली, 3 वेळेस काही सकारात्मक त्यांनी बोलणं झालं नाही का? काही सकारात्मक बोलणं झालं नाही। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पत्र देतो, त्या पत्राचा फॉलोअप तुम्ही घ्या। मग करार संपला तोपर्यंत तुम्ही काय करत होते? 1 वर्षापर्यंत काय करत होते? ज्यावेळेस आम्ही उपोषणाचं पत्र दिलं त्यावेळेस तुम्ही पत्र देता आणि त्याचा पाठपुरावा तुम्ही करा। मग जी आमची मानधनाची रक्कम तुमच्याकडे जमा आहे त्या रकमेतून आम्हाला तुम्ही मानधन द्या ना, तुम्हाला मानधन द्यायला काहीच प्रॉब्लेम नसावा। जोपर्यंत तुमचे सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही इथून आणणार नाही। हे सर्व 200 जण उपोषणाला बसलेत का तुम्हीच बघतो? नाही, मी उपोषणाला बसले आहे आणि या सगळ्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे। शेवटपर्यंत हे सर्व 200 जण याच ठिकाणी थांबणार आहेत जोपर्यंत तुमच्या मागण्या 200 प्लस होतील। बाकीचे निघालेले आहेत, बाकीचे उद्या निघणार आहेत, परंतु आम्ही जे 384 लोक आहोत तर पूर्ण 384 लोक इथं उपस्थित राहतील। तर आपण पाहतोय जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहे आणि संपूर्ण राज्यातून अजून काही तालुका समन्वयक या ठिकाणी येत आहेत। असे संपूर्ण 384 समन्वयक तालुका समन्वयक या ठिकाणी येणार आहेत आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याची भूमिका जी आहे ती त्यांनी मांडलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन प्रमोदसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।